हॅलो नमस्कार, मी सानिकेत तुमचं स्वागत करतो सानिकेत रिव्ह्यूजमध्ये। आज आपण एक नवीन सिनेमा घेऊन आलो जो 13 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज झालाय। हल्लीच्या म्हणजे जेनजी जनरेशनच्या जवळचा सिनेमा, नॉट ओनली जेनजीज तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी खूप खास ठरणार हा सिनेमा आता सिनेमागृहात चालू आहे। चला पटकन समजून घेऊया यामध्ये नक्की आहे तरी काय का। आजकाल कोलॅप्ससाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात, त्यापैकीच उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा। लीड मध्ये असलेले आदर्श गौरव आणि शनाया कपूर म्हणजेच यंग जनरेशनसाठी परफेक्ट कास्टिंग ठरणारा हा सिनेमा। दोघांचंही परफेक्ट कास्टिंग केलं गेलं आहे। आदित्यनं तर खूप जास्त एफर्ट्स घेताना ह्या सिनेमात दिसत आहेत, कारण खूप सारा एक्सप्रेशन्सचा खेळ आहे। आता एखादा इन्फ्लुएन्सर जो नालासोपाराच्या मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो, जो व्हॅनिटी गर्ल जी अप्पर क्लास आहे ऑलरेडी, तिला जर इम्प्रेस करायचं असेल आणि तिच्यासोबत जर कोलॅप्स करायचं असेल तर काय करावं लागेल यासाठीचा घडणारा हा सगळा सिनेरिओ। आणि त्यामध्ये एक सिच्युएशन फेस करावी लागते, आणि ती सिच्युएशन फक्त साधी सुधी नसून ती आहे क्रोकोडाईल सोबतची फेस करणारी सिच्युएशन। तुम्ही काय कराल अशा सिच्युएशन मध्ये हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, अशा सिच्युएशन मध्ये स्वतःलाही वाचवायचंय, त्या कोलॅप केलेल्या पार्टनरलाही वाचवायचंय, क्रोकोडाईलशीही सामना करायचा आहे। फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला बराचसा रोमॅन्स बघायला मिळेल, पण त्याचाच सेकंड हाफ हा नाईटमेअर ठरू शकतो। मी बोलतोय तू या मे या सिनेमाबद्दल। असं म्हटलं जातं की 2018 मध्ये थाय फिल्म जी आली होती हा रिमेक आहे। त्याचं नाव द पूल होतं आणि याचं नाव तू या मे असं आहे। अर्थातच जिथे आपण रिमेक करतो तिथे काही वेळा कंपॅरिझनला आपल्याला सामोरं जावं लागतं, बट मेकर्सनी तेवढेच एफर्ट्स घेतलेत, किंबहुना त्यापेक्षाही जास्त एफर्ट्स घेतले। त्यामुळे तुम्हाला तर असे थ्रिलर प्लस रोमॅन्टिक मूवीज आवडत असतील तर हा व्हॅलेंटाईन वीक मध्ये तुमच्यासाठीचा मूवी आहे। मेकर्सनी ऑलरेडी व्हॅलेंटाईन वीक मध्ये हा थ्रिलर मूवी आणण्याचं धाडस केलंय, त्यामुळे तुम्हीही हा सिनेमा जाऊन बघू शकता आणि ते धाडस करू शकता असं मला वाटतं। ओव्हरऑल जेनजी जनरेशनसाठी हा सिनेमा नक्कीच एक वेगळा एक्सपिरियन्स देऊ शकतो। अर्थातच ज्यांना लव्ह स्टोरी किंवा ॲक्शन किंवा अजून हॉरर मूवी बघून कंटाळा आला असेल तर हा एक वेगळा सिनेमा तुमच्यासाठी ठरू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही हा थिएटरला जाऊन बघणार आहात का? आणि जर बघितला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। लवकरच भेटूया एका नवीन सिनेमाचा रिव्ह्यू घेऊन, तोपर्यंत ओव्हर अँड आउट।